तर अनुचं हे कानातलं जरा कानाला चिकटलं होतं, म्हणलं चला बदलावा, नवीन कानातलं करावं तिच्यासाठी. व्हरायटी बघायची होती आम्हाला की कानातल्याची किती आहे. मग आम्ही दोघेच जाणार होतो, मी माझे मिस्टर. मग अनुला घरीच ठेवणं होतं कारण ऊन खूप होतं. मग तिच्या कानात आम्ही कसं बसं घरी काढलं आणि दोघेच चाललो. पहिले तर गेलो चष्माच्या दुकानात, कारण चष्मा आणायचा होता. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की चष्मा बनवायला ठेवला होता भैयाचा, तो घेतला. नंतर केलो चंदू काका सडप, कारण दौंडमधलं हे फेमस आणि एकदम छान सोनं इथे भेटतं. मग व्हरायटी बघितली आम्ही, एवढं काही नव्हत्या, जसं आधीचं होतं तसंच होत्या व्हरायटी. मग काय आम्ही डिसअपॉइंट झालो. मग म्हणलं की नंतर बघावं शिरूरला जाऊन, कारण आम्ही आजच शिरूरला निघणार आहोत. मी माझ्या सासरी जाणार आहे आजच, कारण 2 दिवसानंतर रायगडला जायचं आहे आम्हाला. मग इथं पाहिलं काय आम्हाला काय एवढं आवडलंच नाही, किती पण कसं पण असू दे घेतलं असतं पण आवडलंच नाही. नंतर येताना आईस्क्रीम वगैरे आणलं, मम्मीला फोनचा कवर घेतला आणि लगेच 2-3 तासानंतर निघालो. सगळ्यांचा निरोप घेतला, सगळे भेटायला आले होते, सगळ्या वहिनींना वगैरे बाय केलं, कारण आता डायरेक्ट दिवाळीत आमची भेट होणार, गणपतीत नाही येणार आम्ही ह्यावेळेस. नंतर पेट्रोल वगैरे टाकलं आणि जाताना छान नाश्ता करायला थांबलो आम्ही. नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट घरी पोहोचलो. घरी गेल्याचा ब्लॉग काही घेतला नसेल.